ज्या वेळेसपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अस्तित्वात आली त्यावेळेसपासून आजपर्यंत कुठल्या मुद्द्यावर त्यांनी शेवटपर्यंत ती गोष्ट लावून धरली ते मला सांगा. प्रत्येक वेळेस मला आठवतंय त्यावेळेस सरकार आमचं होतं, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तिथं मनसेचे झेंडे लावून प्रत्येकाच्या गाड्या मोजायचं काम चाललेलं होतं, येणारे जाणारे. बरं का, मी म्हणले हे काय करतात? नाही म्हणले आमचं सर्वे चाललेला आहे की नक्की गाड्या किती येतात. पुढं काहीच झालं नाही. म्हणजे काय त्याच्यात तोडपाणी झालं का आणखीन काय झालं का? जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काही तिथं त्यांनी कुणाची समजूत काढली का काय झालं काय कळलेलं नाही. आता ह्याच्याही बाबतीमध्ये तुम्हाला मला 125 कोटी जनतेला भारताच्या बद्दल अभिमान आहे. आज देखील भारत म्हणलं की आपल्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला टाकतो आणि एक होतो. असं असताना एक सिनेमा एक निर्माता काढतो आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचे कलाकार आहे म्हणून तो पाहायचा नाही म्हणून ठरवतो आणि त्याच्यातनं निष्पन्न काय होतं की 5 कोटी लष्कराच्या निधी करता दिले त्यांच्या वेलफेअर फंडा करता, तर तेवढा सिनेमा बघायचा. अरे म्हणजे 5 कोटीला तुम्ही सगळं काही पणाला लावलं का काय? वास्तविक ह्याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि हे सगळे बसले होते. मुख्यमंत्र्यांनी पण भूमिका घ्यायला पाहिजे होती. 5 कोटी वगैरे काय नको, एक भूमिका तर ती शेवटपर्यंत तड्यालाच न्यायला पाहिजे होती. आणि हे म्हणले नाही नाही आम्ही जिंकलो. कशाचं तुम्ही जिंकला? तुम्ही 5 कोटी रुपये. आणि आज संरक्षण विभागाचे विद्यमान आणि माजी सगळे अधिकारी म्हणतात हे पैसे आम्हाला अजिबात नको.